गुड इव्हनिंग मुलांनो. आपला आजचा अर्थशास्त्राचा विषय सुरू करण्यापूर्वी तुम्ही पण बातम्या बघताय, मी पण बातम्या बघते आहे. एका विषयावर बोलण्याची इच्छा झाली म्हणून एक 2-4 मिनटं घेते तुमची. बघा, ऋषी कपूर गेलेत आणि एक एव्हरग्रीन व्यक्तिमत्व. तुमच्या पिढीला फार चित्रपट त्यांचे बघता आले नाहीत, पण तरी डी-डे काही जणांनी पाहिला असेल आणि काही मागे जे येऊन गेलेले चित्रपट आहेत ते पण कदाचित तुमच्या बघण्यात आले असतील. मी पण नाही पाहिले त्यांचे चित्रपट फारसे, पण माझ्या आधीच्या पिढीचे ते अतिशय म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की जीव की प्राण असणारे अभिनेते असे होते. आणि बघा, अप टू 67 इयर्स एक अतिशय ज्याला म्हणतो आपण चिअरफुल लाईफ, आशादायी जीवन जगले ते. त्यांच्या अनेक मुलाखती आज बघाव्याशा वाटल्या, बघण्यात आल्या वेगवेगळ्या चॅनल्सवरच्या, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या. पण त्या सगळ्या मुलाखतींमध्ये ना एक समान धागा मला सापडला. तो समान धागा असा होता त्यांच्या बोलण्यातला, की यू गिव्ह युअर बेस्ट, यू गिव्ह युअर बेस्ट अँड फॉरगेट इट. मिळेल तुम्हाला, म्हणजे तुम्ही तुमच्याकडून 100% द्या, तुमच्याकडून द्यायला तुम्ही कमी पडू नका. आणि मग तुम्हाला काय मिळतं आहे याबद्दल विचार नका करत बसू, ते मिळणारच आहे. आणि मला मोठी गंमत वाटली, थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ मला आला, ज्या हॉस्पिटलमध्ये ते काल उपचार घेत होते त्या हॉस्पिटलमधल्या कोण आहे माहिती नाही आपल्याला, वॉर्ड बॉय आहेत, डॉक्टर आहेत, कोण आहेत, मित्र आहेत, माहिती नाहीत. पण त्यांच्या गाण्यावर दिलेली दिलखुलास दाद आणि त्याच्यानंतर दिलेला मेसेज, मला तो मेसेज असं वाटतं की माझ्या मुलांपर्यंत परत एकदा पोचवावा. तो मेसेज बघा काय, की मेहनत, कड़ी मेहनत के बाद सब कुछ मिलेगा. म्हणजे त्यात पण खूप म्हणजे कॉन्फिडन्स आहे बरं का त्या सांगण्यामध्ये सुद्धा खूप. म्हणजे जसं त्या मुलाबद्दल प्रेम आहे तसंच त्या सांगण्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे, कारण तो स्वतः जगून तयार झालेला कॉन्फिडन्स आहे ना, स्वतः ते जगलेले आहेत ना. म्हणजे ते ज्या वेळेला चित्रपटांमध्ये काम करत होते त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की त्यांना जवळजवळ 20-22 वर्ष स्ट्रगल करावा लागलेला आहे. आता स्ट्रगल कुठला असतो तुम्हाला तर माहिती आहे, की चित्रपट क्षेत्रामध्ये रोज कोणीतरी कॉम्पिटिटर समोर उभा असतो आणि अशा वेळेला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आहे निश्चितपणे. तर ते वाक्य बघा कसं आहे, की सगळं येईल, शोहरत मिलेगी लेकिन पहिले मेहनत. आणि उलटं नको व्हायला. म्हणजे हे सांगतानाच मला 3 इडियटमधला तो डायलॉगसुद्धा आठवतो आहे, की फर्स्ट डिझर्व देन डिझायर. पहिल्यांदा काबिल बनू, कामयाबी कामयाबी अपने आप पीछे दौडती हुई आएगी. ही मोठी माणसं अशासाठी मोठी आहेत, लक्षात घ्या, कारण आहे ना ते खूप कष्टातून वर गेलेले असतात. आता तुम्ही म्हणाल त्यांनी काय कष्ट उपसले, असं नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ना आपले आपले काही स्वतःचे चॅलेंजेस आहेत आणि तसे ते त्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा होते. ते शेवटपर्यंत त्या चॅलेंजेसला समजून घेत आले, त्या चॅलेंजेससोबत टिकून राहण्यासाठी हार्डवर्क करत आले आणि म्हणून ज्याच्या त्याच्या तोंडी असते नाव आहे. इरफान खान यांच्याबद्दलसुद्धा फारच ग्रेट. म्हणजे मला पर्सनली विचाराल तर अभिनयाचा बाप असं वाटतं मला. ते म्हणजे अगदी थोडे मोजके चित्रपट त्यांचे आपल्यासमोर येतात, पण ज्याला जिंदा दिल अभिनय असं म्हणतो की नाही आपण, खूप आतून म्हणजे भूमिकेला न्याय देण्यासाठी जी तळमळ लागते ना ती तळमळ त्यांच्याकडे होती. म्हणजे हार्डवर्क करणारा तो सुद्धा माणूस, हार्डवर्क, आणि अजिबात जोक नाही आहे. 2 वर्ष कॅन्सरसोबत तो माणूस लढत होता आणि त्या दरम्यानसुद्धा त्यांनी एक चित्रपट आपला शेवटचा दिलेलाच आहे, अंग्रेजी मीडियम. पण खूपच छान. म्हणजे त्यांच्यासुद्धा म्हणजे ना त्यांना बेस होता बघा. त्यांचं पत्र तुम्ही ऐकलं असेल, ऐकलं नसेल तर BBC वर ऐका, नक्की ऐका. इरफान खान यांनी जे पत्र त्यांच्या
उपचारादरम्यान जे लिहिलेलं आहे ना, पण BBC वरचं मराठी पत्रच आहे का? कारण बाकीची पण मी काही ऐकली तर त्याच्यात आहे ना लोकांनी घातलं आपल्या मनाचं काय काय घालायचं आहे ते उलटं-सुलटं. फार बेकार खोड आहे ही आपल्याकडे माणसांना, की काही ओरिजिनल फॉर्ममध्ये द्यायचंच नाही ऐकणाऱ्याला असं वाटतं त्यांना. पण जाऊ द्यात ते सोडा. BBC मराठीवर आहे ना जे पत्र वाचण्यात आलं आहे ना, तर ते पत्र ऐका. त्यात आहे ना खूप सुंदर वाक्य आहे. त्यात एक वाक्य काय माहिती आहे का, की मला आता समजलं, म्हणजे कॅन्सर झाल्यानंतरची त्यांची ती प्रतिक्रिया होती, की मला आता समजलं आहे की याच्यासोबत मला पुढचा काही काळ आनंदात घालवायचा आहे. म्हणजे खूप सुंदर सांगितलं त्यांनी, की TC मला म्हणतो आहे की उतरा, तुम्हाला उतरावं लागेल. आणि मी असं म्हणतो की माझं तर स्टेशन यायचं आहे अजून, आणि TC असं म्हणतात की तुमचं तर मागेच गेलं आहे, आता तुम्हाला कोणत्या स्टेशनवर उतरावं लागेल. म्हणजे कॅन्सरने ऑलरेडी तुमचं स्टेशन आणलं होतं. पण खूप दुर्दम्य इच्छाशक्ती असते जगण्याची. आणि खरंच कलाकाराचं मोठेपण कशात असतं माहिती आहे का, की कलाकार आहे ना खूप खपतो बघा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना. 4 घटका मनोरंजनाच्या मिळाव्यात, आनंदाच्या मिळाव्यात, जगण्याकडे चांगल्या दृष्टीनं बघता यावं अशा मिळाव्यात, म्हणून तो खूप झटत असतो. आणि त्या बदल्यात आपण जे त्याच्यासाठी वेलविशर म्हणून काम करत असतो की नाही, ती त्याची मोठी कमाई असते. फार थोड्या जणांच्या हे वाट्याला येतं बरं का. आणि त्यात हे 2 दिग्गज होते. काल नाही मला बोलता आलं म्हणून मी आज बोललेली आहे. आपल्या सगळ्यांकडूनच त्यांना खूप मनापासून श्रद्धांजली, की अशी माणसं नेहमी नेहमी येत नाहीत आणि आपली जादू करण्यासाठी ती आपलं काम संपल्यानंतर इथे थांबतही नाहीत. तर त्यामुळे त्यांना खूप मनापासून श्रद्धांजली. आपला विषय आपण पुढे सुरू करूयात. क्लास चालू असता तर मी नक्की त्यांच्यावर बोलले असते, म्हणून आज पण म्हटलं की मुलांना माझ्या क्लासचा फील येऊ देत. तसंही ऑडिओ ऐकणं मला माहिती आहे तसं त्रासदायक असू शकतं, कारण या आपल्या ऑडिओत काही म्युझिक नाही आहे, काही दिसत नाही आहे, आणि अशा ह्याच्यात ऐकायचं म्हणजे थोडंसं त्रासदायक. म्हणून म्हटलं आपण क्लासमध्ये असतो तर काय बोललो असतो तेच आपणच बोलूयात. बघा चित्रपट त्यांचे जर चांगले बघता आले तर खूप सुंदर सुंदर आहेत. माझ्यापेक्षा तुम्हाला चित्रपटांची जाण चांगली असं मला नेहमी वाटतं. आता जो आपण कालचा विषय घेत होतो त्या विषयामध्ये थोडंसं पुढे जाऊयात आपण. काल आपण बघा परकीय गुंतवणुकीचे प्रकार घेतलेले आहेत, आणि तुम्ही जर प्रश्नपत्रिका जरा चाळले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल, राज्यसेवेला तर कन्फर्म प्रश्न आहे आणि कंबाईनलासुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक हे कालच्या टॉपिकमधलं खूप महत्त्वाचं. आता काल मी शेवटी बोलता बोलता असं म्हटलं की आपण पी नोट्सचं उद्या बघूयात. आता पी नोट्स ही पण एक कन्सेप्ट आहे बरं का. पी नोट्स, पार्टिसिपेटरी नोट्स असं म्हणतात त्याला, पार्टिसिपेटरी नोट्स. तर पी नोट्स ही सेबीसाठी डोकेदुखी आहे असं एक सेंटेन्स जर तुम्हाला कुठे वाचायला मिळालं तर त्याला बरोबर म्हणा. पी नोट्स ही सेबीसाठी डोकेदुखी आहे. आता डोकेदुखी का हे समजून घ्या. आता पी नोट्स दिल्या कुणाला जातात? ज्या गुंतवणूकदारांना, जे परकीय गुंतवणूकदार, भारतीय नाही, ज्या परकीय गुंतवणूकदारांना सेबीकडे नोंदणी करायची नाही आहे, पण त्यांना शेअर बाजारात मात्र गुंतवणूक करायची आहे. नोंदणी नको आहे त्यांना, पण त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, तर त्यांच्यासाठी या पी नोट्स दिल्या जातात. ज्या परकीय गुंतवणूकदारांना सेबीकडे नोंदणी करायची नाही आहे, नको आहे त्यांना, पण त्यांना गुंतवणूक मात्र करायची, तर त्यांना तात्पुरता उपाय काय? त्यांना तात्पुरतं दिलं जाणारं प्रमाणपत्र काय? तर पी नोट्स. म्हणून पी नोट्स या परकीय गुंतवणूकदारांना, जे अनोंदणीकृत गुंतवणूकदार आहेत, त्यांना मिळणाऱ्या पार्टिसिपेटरी नोट्स आहेत. आणि याचा तोटा काय बघा, म्हणजे तोटा कसा, तर आता जर त्यांनी नोंदणी नाही केली तर त्यांची डिटेल माहिती सेबीकडे कुठून असणार? त्यांची नोंदणी नाही आहे ना, अनोंदणीकृत आहेत ते. त्यामुळे अशा गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची सुस्पष्ट माहिती सेबीकडे येत नाही. त्यामुळं जर अशा गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये जर फंड्स भारतीय शेअर बाजारात गुंतवले आणि त्यात जर काही झोलझाल झाला तर सेबीला शोधायला त्रास होतो. आणि मोस्टली भारतीय व्यक्ती ज्या मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या पैशामध्ये लोळतात ना, त्यांना या पी नोट्सचा वापर करून आपला पैसा परदेशात पाठवतात आणि पी नोट्सचा वापर करून तो परत
भारतीय शेअर बाजारात गुंतवतात. त्यामुळं काय होतं आहे, हा काळा पैसा पांढरा करण्यासाठीचा मार्ग म्हणून पी नोट्स, असं पी नोट्सकडे बघायला लागले, म्हणून ती भारतीय शेअर बाजाराची डोकेदुखी आहे. आणि 2007ला आपण अशा पद्धतीनं पी नोट क्रायसिसला तोंड दिलेलं आहे बरं का. म्हणजे अचानक त्यावेळेला चिदंबरम अर्थमंत्री होते आणि अचानक शेअर बाजारामध्ये तीव्र चढउतार होतात. आता हे लक्षात घ्या की गुंतवणूकदार माहिती नाही आहे, त्यानं फक्त गुंतवलं आहे एवढं माहिती आहे. तर मग मुश्किल आहे ना त्याचा मागोवा घेणं, त्याच्या मागे 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 जाणं. त्यामुळं पी नोट्स हे त्रासदायक आहे प्रकरण. पण मग आपण असं म्हणू की कशाला परवानगी दिली, मग नाही द्यायची ना. तर असं नाही करतायत, असं नाही करतायत. म्हणजे गुंतवणूकदार जर येतो आहे राजी खुशी आणि गुंतवणूक घेऊन येतो आहे, तर त्याला आपण गुंतवणुकीची संधी दिली पाहिजे, कारण सगळेच काही पी नोट्सवाले असणार नाहीत. पण पी नोट्सचा गैरवापर होताना दिसतो, हे मात्र सत्य आहे. आणि हे त्रासदायक आहे आपल्या भारतासाठी. मागे आपण गारचा नुसता उल्लेख केला होता बघा. टॅक्स हेवन म्हणून आपण मॉरिशसचा उल्लेख केला होता. आणि GAAR, गार, जनरल अँटी अव्हॉइडन्स रूल्स. आता तेव्हा उल्लेख केला होता, तर जरा स्पष्ट सांगते की नेमकं हे गार काय आहे, कारण त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. आता बघा, काही देशांनी ना एकमेकांसोबत DTT करार केलेले होते. DTT, डबल टॅक्सेशन ट्रीटी. म्हणजे काय, तर आता उदाहरणार्थ भारत आणि सिंगापूरमध्ये एखादा गुंतवणूकदार आहे जो सिंगापूरमध्ये काही संपत्ती विकत घेतो आहे, ती संपत्ती विकतो आहे आणि सिंगापूरनं त्या विकलेल्या संपत्तीवर त्याला जो भांडवली लाभ कर मिळालेला आहे तो आकारलेला आहे. आता सिंगापूरमध्ये त्यानं ती संपत्ती विकून जे काही कमवलेलं आहे ते त्याला भारतात गुंतवायचं आहे. आता भारतात गुंतवत असताना सिंगापूरनं ऑलरेडी त्याच्याकडून भांडवली लाभ कर, आता भांडवली लाभ कर असतो काय असतो ते बघा. म्हणजे ती कन्सेप्ट परत मागे पडेल नाही तर. बघा, समजा ह्या माणसाकडे एक 20 लाखाची जमीन आहे. त्यानं कधीतरी ती 20 लाखाला घेऊन ठेवली होती. ती जमीन त्यानं आज 70 लाखाला विकली. त्याला 50 लाख रुपये वरती मिळाले की नाही. आता मूळ किमतीपेक्षा त्याची पर्चेसिंगची जी किंमत होती त्यापेक्षा त्याला हे जे 50 लाख मिळालेले आहेत ना, त्याच्यावर आकारला जाणारा कर, त्याचं पर्सेंटेज वेगळं असू शकतं, देशावाईज ते बदलणार सुद्धा. तर त्या कराला म्हणतात भांडवली लाभ कर. मग समजा ते 10% असेल तर त्याला 50 लाखाच्या 10% म्हणजे 5 लाख रुपये सरकारकडे टॅक्स म्हणून भरावे लागणार. तर इथे आपण ह्या उदाहरणामध्ये, सिंगापूरच्या उदाहरणामध्ये काय बघतोय की ती व्यक्ती तिथे भांडवली लाभ कर भरती आहे, भारतासोबत सिंगापूरचा करार झालेला आहे. त्यामुळे ती व्यक्ती जेव्हा ते पैसे गुंतवायला भारतात घेऊन येते त्यावेळेला भारत मात्र तिच्याकडून भांडवली लाभ कर घेत नाही आहे. म्हणजे डबल टॅक्सेशन नाही. आणि याचा ना गैरफायदा खूप दिवस घेतला गेला आहे. सिंगापूर, मॉरिशस, केमॉन्स आयलंड या देशांमध्ये गुंतवणूक करून त्या मार्गाने व्हाया मॉरिशस गुंतवणूक भारतामध्ये आणून अतिशय नगण्य टॅक्स देऊन भरपूर कमवण्याचे उद्योगधंदे बरेच दिवस चालले. आणि याच्यावर उपाय, आणि ही कर चुकवेगिरीच आहे ना, कर बुडवेगिरी, कर चुकवेगिरी आहे. आणि याच्यावर उपाय म्हणूनच मग गार तयार करण्यात आला. याच्यावर उपाय म्हणूनच गार ही नियमावली तयार करण्यात आली. आता गार या नियमावलीमध्ये काय केलं जाणार आहे, तर ही जी कर चुकवेगिरी आहे त्याला आळा घालण्यासाठी म्हणून काही गोष्टी कंपल्सरी केल्या जाणार आहेत. आता त्या कंपल्सरी कोणत्या असणार आहेत बघा. सूचीकृत प्रतिभूतींवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द करून सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या दरात वाढ करायची. आता ह्या शिफारशी कोणी केल्यात बरं का, कारण हा प्रश्न आलेला आहे. गार समितीच्या ज्या शिफारशी आहेत ना त्या शोम म्हणजे गार नियमावली समितीने गार नियमावलीच्या शिफारशी कुठल्या समितीच्या आहेत, तर शोम समितीच्या आहेत शिफारशी. एका ठिकाणीच अगदी ओझरता उल्लेख या शोम समितीचा आहे. आणि ही समिती जी आहे पार्थसारथी शोम, मागे मी बोलता सांगितलं असेल, कदाचित नसेल तर आत्ता लिहून ठेवा. ह्या गारचा मसुदा वित्त मंत्रालयाने 2012ला जाहीर केला होता. आणि तो मसुदा म्हणजे लागू करण्यास पुढे 3 वर्ष लागली,
पण म्हणजे 2003 कुठे 4च 2016 नंतर गार नियमावली लागू करण्यात आली. हा प्रश्न येऊन गेलेला. 1 एप्रिल 2016ला ती लागू करायची होती, पण ती 1 एप्रिल 2017पासून लागू करूयात असं त्यावेळेला डिक्लेअर करण्यात आलं होतं. आणि आता मात्र 1 एप्रिल 2019ला म्हणजे गेल्या वर्षी 100% भांडवली लाभ कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे आता DTT कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की आता बस झाले लाड, आता तुम्ही व्हाया मॉरिशस या, व्हाया सिंगापूर या, तुम्ही तिथे टॅक्स जरी भरला असेल तरी तुम्हाला आमच्याकडे सुद्धा 100% आमच्या दराने 100% भांडवली लाभ कर भरावा लागेल. आता असं झाल्यामुळं काय होणार आहेत बघूयात. आत्ता आपल्याकडे आकडेवारी नाही आहे त्याची, पण आपल्याला मिळेल थोड्या दिवसांनी की आपल्याला कळेल की मॉरिशसमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर त्याचा काय परिणाम झाला आहे. होणार, परिणाम निश्चित होणार. कारण काय आहे, नियम टाकला ना की आता आमच्याकडे सुद्धा भांडवली लाभ कर तुम्हाला द्यावा लागेल, तुम्ही मॉरिशसमध्ये जरी भरला असेल तरीसुद्धा आमच्याकडे सुद्धा. तर मग बघूया कोण किती जणं पळून जात आहेत. आता ह्या बाबतीत आहे ना, वोडाफोन कंपनीचं एक उदाहरण चांगलं 2007 सालचं डोक्यात ठेवा. येणार नाही आहे तुम्हाला, पण थोडंसं वोडाफोन कंपनीनं ही कर बुडवेगिरी करून नियमावलीचं बरोबर कसा फायदा करून घेतला होता आणि निकालसुद्धा वोडाफोनच्या बाजूनं लागलेला होता. काय करतात माहिती आहे, कर बुडवण्यासाठी ना काही या आंतरराष्ट्रीय कंपन्या व्यवहार करण्यासाठी ना जिथे भारताचं आणि त्या देशाचं टायअप झालेलं आहे कराच्या बाबतीत, अशा देशात जाऊन करार करतात एकमेकांसोबत. आणि त्यामुळं आता भरला आहे ना तिथे आम्ही कर, आता परत कशाला भारतात भरू, असं त्यांना एक खूप चांगला बहाणा मिळतो. आणि त्या बहाण्याचा फायदा वोडाफोननं 2007मध्ये हिस्सार ज्यावेळेला रूपांतर झालं होतं बघा त्याचं, तेव्हा त्यांनी व्यवहार करत असताना केमन्स आयलँडमध्ये हाँगकाँगच्या हच कंपनीची SPV असलेली CGP कंपनी विकत घेतली होती बघा, तेव्हाचं सांगते मी तुम्हाला. तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कर बुडवला होता. किती मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 11,000 कोटीच्या आसपास ती रक्कम होती. तेवढी रक्कम कर म्हणून बुडवली आणि मग शेवटी निर्णय पण त्यांच्या बाजूला लागला. आणि हेच सगळे उदाहरणांमधून आपण शिकलो. असं आपण 2012ला गारचा मसुदा तयार केला, पारशार्थी शोम समितीनं शिफारशी जाहीर केल्या. 2016ला लागू करण्याचं निश्चित होतं, पण ती तारीख पुढे ढकलण्यात आली. आणि 2019ला मात्र आपण मॉरिशससोबत करार केलेला आहे. आणि असं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जरी त्यांनी भरला भांडवली लाभ कर तरी आमच्याकडे सुद्धा त्यांना भरावाच लागेल. तर हे गारचं थोडंसं डोक्यात ठेवा, कारण गार परीक्षेला आल्यावर आपण गार नको पडायला की काय आहे नेमकं. तर गार हे आपल्या सिलॅबसमधलंच आहे, एवढं पक्क डोक्यात ठेवा. आता परकीय व्यापारामध्ये आणखी जो प्रश्न विचारला जातो तो प्रश्न सेजचा मी मागे तुम्हाला सांगितलं होतं बघा, सेजचा प्रश्न विचारला जातो तो करून ठेवा म्हणून. EPZचं रूपांतरच सेजमध्ये झालेलं असं सांगितलेलं आहे. कांडला हे पहिलं EPZ असं सांगितलेलं आहे तुम्हाला, आणि तो प्रश्न महत्त्वाचा आहे बरं का. आता सेजचं करत असताना कंबाईनवाल्यांनी जास्त करणं काही अपेक्षित नाही आहे, पण राज्यसेवावाल्यांनी कंपल्सरी करा, कंपल्सरी. आता इथे थोडीशी माहिती आपण फेरा आणि फेमाची घेऊयात. मागे उल्लेख झालेले आहेत बघा, फेरा कायदा आणि फेमा कायदा, कारण तो पण परकीय व्यापाराशी संबंधित आहे. आता हा जो फेरा कायदा आहे ना, फेरा कायदा, तो फेरा कायदा 1947 मध्ये करण्यात आला होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. आणि तो लागू केला मात्र नवीन त्याच्या रूपामध्ये 1974ला. 1974 पासून तो लागू करण्यात आला. जाचक होता. आणि काय प्रॉब्लेम होता माहिती आहे की परकीय भांडवलाला खूप जास्त प्रमाणामध्ये नियंत्रणात ठेवण्यात आलेलं होतं, आणि त्यामुळे परकीय भांडवल गुंतवणुकीच्या परिमाणावर म्हणजे क्वांटिटीवर परिणाम होत होता. आणि हे थांबवण्यासाठी म्हणून ना या फेराचं रूपडं बदलण्यात आलं आणि त्याला फेमा असं करण्यात आलं. याबद्दल सांगितलं आहे बघा तुम्हाला की फेमा 1999ला प्रत्यक्षात संमत झाला, कायदा करण्यात आला आणि 1 जून 2000 पासून तो लागू झालेला आहे. आता फेरामध्ये जेव्हा रेग्युलेशन हा शब्द आहे तेव्हा फेमामध्ये मॅनेजमेंट हा शब्द आहे, म्हणजे परकीय चलन बाजाराचा विकास करणं आणखी परकीय चलन बाजाराला बळकटी देणं यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. कुठला? फेमा.
आणि आता जो अस्तित्वात आहे तो फेमाच अस्तित्वात आहे. आता हा फेमा कायदा लागू केल्यामुळे भांडवली म्हणजे खात्यामध्ये बऱ्या प्रमाणात फॉरेन एक्सचेंज यायला लागलं. पण तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला रुपया चालू खात्यावर जसा परिवर्तनीय झालेला आहे तसा तो भांडवली खात्यावर झालेला नाही आहे. तारापूर समितीनं असं सांगितलं की जोपर्यंत आपलं राजकोषीय तूट ही 3% आत येत नाही तोपर्यंत काही आपण भांडवली खात्यावर रुपया पूर्णतः परिवर्तनीय करायचा नाही. पण पुढे मागे जर तो करायची वेळ आली तर हा फेमा कायदा आपल्याला मदत करणार आहे असं डोक्यात ठेवा. ठीक आहे. इथे ना तुमचं मी मगाशी फेरा कायदा 47 म्हटलं बरं का, 47 नाही मुलांनो, 74 अजिबात 47 नाही, कारण 47चा कायदा 74ला कसा लागू होईल ना, 74चा तो कायदा पण 74चा आहे आणि लागू पण झाला 1 जानेवारी 1974 पासूनच, आणि फेमा मात्र 99चा आहे आणि लागू झाला 1 जून 2000 पासून. म्हणजे फेरा जर विचारलं तर त्यातलं कलम 29 महत्त्वाचं होतं, कारण कुठलाही व्यवसाय जर सुरू करायचा तर RBIची परवानगी फेरानुसार गरजेची होती आणि फेमामध्ये हे काढून टाकलं. आणि फेरामध्ये फौजदारी गुन्हा दाखल होत होता. परकीय चलनाबाबत जर कोणी काही केलं तर फौजदारी गुन्हा दाखल होत होता, FIR दाखल होत होती, फौजदारी गुन्हा दाखल होत होता, अटक होत होती. पण फेमा कायद्यामध्ये तो फौजदारी गुन्हा रद्द करण्यात आला आणि दिवाणी गुन्हे दाखल करा, दिवाणी गुन्हे की ज्याच्यामध्ये अटक नाही करता येणार आणि दंड आकारून सोडता येईल, तर सौम्य करण्यात आलं थोडंसं. त्यामुळे परकीय गुंतवणूक जास्त प्रमाणात व्हावी हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. अर्थात त्याचा काही प्रमाणामध्ये तोटा पण भारताला सहन करावा लागलेला आहे, कारण ज्यांना कायद्यातल्या पळवाटा चांगल्या माहिती असतात त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. ठीक आहे. इथे तुमचा परकीय व्यापार हा टॉपिक संपलेला आहे. परकीय व्यापार तुमच्या प्रिलियम्सच्या दृष्टीनं परकीय व्यापार हा जो टॉपिक आहे तो संपलेला आहे. याच्यातली व्यापार तोल व्यवहार तोलाची व्याख्या महत्त्वाची आहे, चालू खाते भांडवली खाते याच्या व्याख्या महत्त्वाच्या आहेत, आणि फेरा फेमा महत्त्वाचा आहे, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक हे महत्त्वाचं आहे टॉपिक. तर हे थोडंसं कराल. आता आपण याच्यानंतर जो टॉपिक सुरू करणार आहोत ना तो करणार आहोत कररचना. हा सुद्धा खूपच IMP टॉपिक आहे, म्हणजे प्रश्न येतोच, 1 येतात, 2 येतात, 3 येतात, आणि राज्यसेवेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. डिपार्टमेंटल PSIसाठी सुद्धा कर रचना महत्त्वाचं आहे, कारण त्यांना इकॉनॉमिक्स जे 5-6 मार्काचं असेल त्याच्यामध्ये 1-2 प्रश्न टॅक्सेशनवर येतात. तर उद्या आपण हा टॉपिक सुरू करूयात. आज आपण इथेच थांबतो आहे. तुम्हाला ना M विश्वेश्वरय्या यांच्यावरचा एक चांगला ऑडिओ मी पाठवेल थोड्या वेळाने, 1 तासाभराने, तर तो पण ऐकाल. खूप प्रेरणादायी आहे तो. काही चांगल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि पुन्हा पुन्हा सांगते मुलांनो की वातावरण बाहेरचं असं आहे, म्हणजे आज खूप छान आहे, खूप छान आहे, म्हणजे पावसाळी हवा दिसते. पाऊस नाही पडत आहे अजून, पण आज जरा थोडंसं वातावरण बदललेलं आहे. लोकंसुद्धा बाहेर पडण्याचा विचार करत आहेत, पण तुम्ही ती चूक करू नका. म्हणजे घाबरवत नाही आहे तुम्हाला मी, पण आपण हे बदललेलं वातावरण खिडकीतून सुद्धा बघू शकतो. फार तर फार अंगणात या स्वतःच्या घराच्या आणि बघा ते वातावरण, एन्जॉय करा. एन्जॉय करायला काही ना नाहीच आहे, मजा घ्यायला काय हरकत आहे. वर्तमानात जगला की आनंद मिळतो आहे आपल्याला सगळ्यांनाच. पण छान आहे वेदर, पण त्या वेदरचं नाही बोलत आहे मी. बाहेर जे काही अप्स अँड डाऊन्स चालू आहेत ना, विद्यापीठाच्या परीक्षा होणार नाहीत आत्ता असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी. UGCच्या जोपर्यंत सूचना येत नाहीत तोपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षांचं काहीच सांगता येणार नाही, अशा बातम्या येऊन गेलेल्या आहेत. तुमच्या परीक्षेची पण तारीख नक्कीच मेच्या आधी येणार नाही आहे. बघूयात पुढची तारीख केव्हा येते. पण तुम्ही मात्र डिस्कनेक्ट होऊ नका अभ्यासापासून, फार डेंजर आहे. स्पष्ट सांगते, 8 दिवस जर तुम्ही अभ्यास केला नाहीत तर तुम्हाला परत शून्यातून सुरुवात करावी लागते. आपल्याला काहीच येत नाही असं जे वाटायला लागतं ना, जे फिलिंग यायला लागतं ना, त्या फिलिंगला म्हणजे तोंड देणं मुश्किल. कारण आम्ही पण गेलो आहे त्याच्यातून, म्हणजे आम्ही पण स्पर्धा परीक्षेचाच कधी ना कधी अभ्यास करत होतो ना, 20 वर्षापूर्वी का होईना, पण करतच होतो ना. तर त्यामुळं ना ती फिलिंग येऊ नये म्हणून आहे ना, रोज किमान अगदीच कंटाळा आला असेल, अगदीच बोर होत असेल तर तरी किमान 3-4 तास अभ्यास कराच. आणि कमाल मग तुमची मर्जी 10, 12, 14 तास. आता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे मेन्सचा अभ्यास सुरू करा. PSIवाल्यांना सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे लॉच्या नोट्स आहेत, ज्यांच्याकडे मराठी इंग्लिशच्या नोट्स आहेत, त्यांनी प्लीज मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा. इतकं सोपं नाही आहे मुलांनो, आणि आता सोपं असणार नाही आहे, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे.
म्हणजे जर समजा पोस्टपॉन्ड होती आहे परीक्षा आणि पुढच्या समजा मार्च एप्रिलमध्ये होती आहे, तर तुमच्यासोबत पुढच्या वर्षीची पण येणार आहेत टी वायवाली. तर कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेमध्ये अशीच असते. इथे काही म्हणजे आपल्या म्हणण्याने चालत नाही. तुम्ही तुमचा अभ्यास तयार ठेवा. माझं बेस्ट कायम म्हणजे प्लॅनिंग हेच असतं की आपण प्रिपेअर राहूयात. कधी घ्यायची तेव्हा घेऊ देत त्यांना परीक्षा. पण त्याच्यातून त्या मूडमधून बाहेर नका येऊ अभ्यासाच्या, नाही तर मग बेकार काम होऊन जाईल. उद्या आपण कर रचना सुरू करतो आहे. चलो थांबूया आताच.